आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी राजीव गांधी स्टेडियम दिल्ली येथे झालेल्या नॅशनल लाठीकाठी स्पर्धेमध्ये मौजे भोनंग तालुका अलिबाग येथील मुले आपल्या महाराष्ट्रासाठी खेळले होते। त्या स्पर्धेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले। मुलांमध्ये आराध्य शेळके 3 गोल्ड मेडल, एकम लाठी, दुय्यम लाठी आणि पंचम, भावार्थ पाटील 3 गोल्ड मेडल, एकम लाठी, दुय्यम लाठी आणि पंचम, मनस्व शेळके 2 गोल्ड मेडल, एकम लाठी आणि पंचम, 1 सिल्वर मेडल, दुय्यम लाठी, तेज शेळके 2 गोल्ड मेडल, एकम लाठी आणि पंचम, 1 सिल्वर मेडल, दुय्यम लाठी, अन्वित शेळके 2 गोल्ड मेडल, द्विअनिखा आणि पंचम, 1 सिल्वर मेडल, एकम लाठी, नील शेळके 1 गोल्ड मेडल, द्विअनिखा, 1 सिल्वर मेडल, एकम लाठी। तर मुलींमध्ये ओवी शेळके 3 गोल्ड मेडल, एकम लाठी, दुय्यम लाठी आणि द्विअनिखा, रुद्रा पिळणकर 1 गोल्ड मेडल, द्विअनिखा, 2 सिल्वर मेडल, एकम लाठी, दुय्यम लाठी यासाठी प्रशिक्षक गुंजाळ मॅडम, रुपेश शेळके, निशांत शेळके यांचे परिश्रमासोबतच अमर शेळके, अनिल शेळके, दर्शना शेळके, अस्मिता शेळके, अनंत शेळके आणि शेळके यांनी सहकार्य केले। रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।